सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतक्या लवकर कुणी घडवून आणला, त्यांना कुणी करायला लावला का, असे प्रश्न जनतेला पडल्याचं मंत्री उदय सामंत म्हणतात। तर अजित पवारांच्या जाण्याने दुखवटा असताना इतक्या लवकर शपथविधी होणं हे लोकांना आवडलं नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार यांचा इतक्या लवकर शपथविधी होणं हे शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना पटलेलं नाहीये का, असा प्रश्न त्यांच्या विधानावरून उपस्थित होतो। सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं अशातला अजिबात भाग नाही, पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का किंवा कोणी करून घेतंय का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत। तुम्ही जर सोशल मीडियावर गेला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघत असताना खाली येणाऱ्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका आहेत। दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये, म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली। त्यात काही कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही, परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो। आणि आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत। पंकज, ही नाराजी व्यक्त होते शपथविधीनंतर इतक्या दिवसांनी, काय कारण म्हणायचं याचं? नेत्यांच्या आपण बाईट्स ऐकल्या, प्रतिक्रिया ऐकल्या, त्यातले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे। संजय शिरसाट बोलतात कोण काय अर्थ काढतं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे जे आपण म्हणू शकतो। दुसरं वाक्य जे आहे, उदय सामंत म्हणतात की सोशल मीडियावरती याची चर्चा सुरू आहे, असं आम्ही म्हणत नाही, पण म्हणताय शिवसेनेचेच नेते, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते। आता याच्यामागे नक्की कारण काय आहे? कारण अजित पवार यांच्या मृत्यूनंतर, यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी चौथ्या दिवशी शपथ घेतली, चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली। मात्र या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता सावध भूमिका घेते का, हे असं दिसून येतंय किंवा असे प्रश्न उपस्थित होत आहेत। असे प्रश्न उपस्थित होण्याचं पहिलं कारण म्हणजे अचानक शिवसेनेच्या या दोन प्रमुख नेत्यांची अशी प्रतिक्रिया येणं, एकाने थेट बोलणं आणि एकाने लोकांचा दाखला देऊन बोलणं, हे सावध प्रतिक्रिया घेतली जातात का, याचं एक उदाहरण म्हणू शकतो। कारण या गोष्टीच्या जनभावनेचा कुठेतरी निगेटिव्ह परिणाम होऊ नये, या जनभावनेचा कुठेतरी पक्षांवरती, त्यांच्या वोट बँकवरती आणि त्यांच्या मतदारसंघात परिणाम होऊ नये, ही काळजी शिवसेनेकडनं घेतली जाते का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण सत्तेतले दोन्ही प्रमुख मंत्री आहेत, त्यांच्याकडनं अधिक स्टेटमेंट, कोण करतंय का किंवा करून घेतंय का असा प्रश्न उपस्थित करणं हे खूप गांभीर्यानं घ्यावं लागेल असं म्हणतोय की, आणि त्यामुळे महायुतीच्या जी काही तीन पक्षांचं सरकार आहे त्याच्यामध्ये सगळं अलबेल आहे का, की एकमेकांच्या पक्षाची जी बाजू सावरण्यासाठी अशा पद्धतीची सावध भूमिका घेतली जाते। नम्रता, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। पंकज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।